आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यभरातल्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। स्कायमेट या संस्थेनं यंदाचा पावसाचा अंदाज जारी केलेला आहे। यामध्ये यंदा देशात सरासरीहून कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। यंदा पावसाला अल निनोचा फटका बसणार आहे। जूनमध्ये सरासरीच्या 99% पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर जुलैमध्ये सरासरीच्या 95% आणि ऑगस्टमध्ये सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 90% इतकाच पाऊस पडू शकतो। गेल्या महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आणि अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी करणार आहेत। लहवीत, भगूर आणि सिन्नर या गावांमधील नुकसान झालेल्या शेती पिकांचा मुख्यमंत्री आढावा घेतील। वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षावासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा, भाजीपाला आणि इतर अनेक पिकांना देखील जबर फटका बसलाय आणि अनेक भागातले शेतकरी आता संताप व्यक्त करतायत। कुछ लोग कहते थे कि यहाँ पर किसानों को नुकसान हो रहा है, बेमौसम बारिश हो रही है, नुकसान हो रहा है और ये अयोध्या में चले गए। लेकिन आपको मैं बताऊंगा, मैं सुबह 7 बजे से मेरे चीफ सेक्रेटरी से लेके विभाग के सभी सेक्रेटरी, सभी कलेक्टर जहाँ जहाँ नुकसान हुआ है उनसे लगातार संपर्क बनाए रखा। मैं ऑफिस में बैठ के या घर में बैठ के आदेश देने वाला मुख्यमंत्री नहीं, मैं फील्ड पर उतर के काम करने वाला मुख्यमंत्री है। मैं ये ऐसा मुख्यमंत्री है कि जमीन से जुड़ा हुआ है, कार्यकर्ताओं की भावनाओं से जुड़ा हुआ है। मैं खाली आदेश देके एयर कंडीशन में बैठने वाला मुख्यमंत्री, घर में बैठने वाला नहीं। अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत। अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड आणि बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडलाय आणि शेतकरी या सगळ्यामुळे पूर्णतः हैराण झालाय। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी सरकारनं सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। शेतकऱ्यांना फक्त जीव द्यावा एवढंच बाकी राहिलेलं आहे। शासनाने ह्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी, मदत करावी, जेणेकरून त्यांना विष खायची पाळी येणार नाही। कृपया मी शासनाला हीच विनंती करेन का सर्व शासनाने सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचे म्हणजे जवळजवळ 100% शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि 100% पिकं 100% गेलेले, तरी त्या शेतकऱ्यांना शासनाने कमीत कमी त्यांचा जीव जगल एवढी तरी मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो। जे झाडं असेल, तुमचं बटाटे असतील, कांदे असतील आणि ऊस असेल, ऊसाचं सुद्धा पान नाही राहिलं। ही गार बघा, सकाळी किती वाजले अजून पोतं गार आहे। सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की बार तुम्ही पंचनामे करून शेतकऱ्याला काही मिळत नाही। त्याचे लाखो रुपयाचं कर्ज त्याच्या बोकांडी आहे आणि शेतकऱ्याच्या जो काही माल घेतो त्या मालाला पिकवण्यासाठी जो त्याचं औषधं असतील, खतं असतील, इतके महागाचे इतका भरमसाठ लागवड होऊन लाखो रुपये खर्च होतात आणि सरकार पंचनामा केल्यानंतर 1000 रुपये, 2000 रुपये आणि 6 महिन्यानं देतं।